महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर सर्व भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आनंद मिळतो की सर्व पदाधिकारी जिल्हा कार्यक्रम सुहासभाऊ शिरसाट यांचा मनोरंजक असा विजय झालेला आहे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः फुलंब्री तालुक्यामध्ये या जल्लोषाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो। आपलं काय या संदर्भात मनोगत आहे? आमचे आदरणीय नेते सुहासभाऊ शिरसाट हे विजय झाले, कारण आमच्या फुलंब्री तालुका आणि जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खूप आनंद झाला। सर्वांनी आनंदाने खूप मोठे फटाके फोडले, जल्लोष केला। खरंच आमच्यासाठी हा विजय खूप मोठा होता। कालपासून सर्व कार्यकर्ते जल्लोष करत आहे। सर्व महायुतीच्या नेत्यांचे खरंच मनापासून आभार आणि आमचे आमदार सुहासभाऊ शिरसाट यांना माझ्या वतीने आणि आमच्या फुलंब्री तालुक्याच्या वतीने खरंच मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। भाऊंचा विजय हा जवळपास 5-6 दिवसापूर्वी सगळीकडे सिद्ध झाला होता, त्याच्यामुळे तुम्हाला या आनंदामध्ये अजून उत्साह वाटला? कारण आम्ही खरंच 2-3 दिवसावरून खरंच खूप जल्लोष करत होतो, पण अधिकृत जी घोषणा होणार होती ती आज होणार होती। त्याच्यामुळे अधिकृत जी घोषणा झाली, आज घोषणा होताच आम्ही पूर्ण जिल्हाभर संभाजीनगर मध्ये खूप जल्लोष केला आणि सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले। खरंच धन्यवाद सर्व महायुतीच्या नेत्यांचे। भाऊंचा परिवार जो आहे गेली 3 दशके राजकारणामध्ये आहे, मातोश्री त्यांच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या, आपण काय सांगाल या परिवाराबद्दल? खरंच भाऊच्या पाठीमागे आई वडिलाचा म्हणजे त्र्यंबकराव शिरसाट साहेब व पार्वतीताई शिरसाट यांचा इतका मोठा आशीर्वाद होता। त्या सुद्धा 2 वेळेस आमदारकी लढल्या, थोड्या मतांनी पराभव झाले। शिरसाट साहेब सुद्धा एक वेळेस आमदारकी लढले, ते थोड्या मतांनी पराभव झाला, पण त्यांच्या मुलांनी हे जे करून दाखवलं, खरंच फुलंब्रीकरांना इतकी खुशी झाली की अख्ख्या फुलंब्रीमध्ये दिवाळी साजरी होते आणि कार्यकर्ते इतके जल्लोषाने आनंद घेत आहे। खरंच धन्यवाद पार्टीचे। माझं राम बनसोड, मी फुलंब्री येथे रहिवासी आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थानं या स्थानिक स्वराज संस्थेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचं बहुमत होतं आणि हे महायुतीचं बहुमत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुभद्राताई पवार असतील, या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या सर्वांच्या माध्यमातून यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी दिल्यानंतर या स्थानिकच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने त्या ठिकाणी काम केलं। सर्व आमदार असतील, माजी मंत्री असतील, आताचे मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, या सर्वांनी या ठिकाणी काम केलं आणि हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला। महायुतीचं बहुमत या ठिकाणी होतच, पण त्यामध्ये आणखी भर या विकासाची पडली आणि मोठ्या फरकाने या ठिकाणी ही निवडणूक आपण जिंकलो। निश्चितच हा आनंद सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही तर फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा या आनंदाचा जल्लोष सगळीकडे साजरा होताना दिसते आहे। फुलंब्री तालुक्यातील कार्यकर्ताच नव्हे या भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, तर प्रत्येक जनतेतील एक सर्वसामान्य नागरिक, शेती करणारा असेल, युवक असेल, व्यापारी असेल, कष्ट करणारा असेल, मजुरी करणारा असेल, या प्रत्येकाशी माझे संबंध हे भावाचे संबंध आहेत।
मी त्यांच्यासाठी आमदार नाही, त्यांच्यासाठी मी भाऊ आहे. आणि तो भाऊ जर एखाद्या पदावर जर गेला तर तो आनंद निश्चितच आपल्याला त्याचे ज्ञान असेलच. मग त्या पद्धतीनं त्यांचा प्रत्येकाचा तो आनंद आहे, त्यांच्या मनातला तो आनंद आहे आणि ते नक्कीच व्यक्त करणार आहे.